नाशिक शहरात गेल्या काही काळामध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढलं होतं। यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी अखेर पोलिसी हत्यार बाहेर काढले। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सर त्यांच्या गुन्हेशोध पथकाने मिशन ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे। दरम्यान नाशिक रोड जेल रोड भागातील अनेक हातगाड्यांवर असणारे मद्यपी आणि टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे। तसेच सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी देखील सुरू आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। यामुळे पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड भागातील महिलांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। नमस्कार, मी सुमनताई सेलार, जीवन जागृती महिला संस्थेचे अध्यक्ष व नाशिक जिल्हा पोलीस कमिटीची सदस्य। आज नाशिक शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढली आहे आणि युवा पिढी त्या गुन्हेगारीकडे मोठ्या प्रमाणात वळाली आहे, त्याच्या अनुषंगाने नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णक सर यांनी जो छानसा उपक्रम गाजत आहे, पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, हा जो उपक्रम सरांनी खूप छान राबवला आहे। सरांचं सगळीकडून कौतुक होत आहे। आम्हाला पण महिला दक्षताच्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय जितेंद्र सपकाळे सर यांचे पण कौतुक केले पाहिजे। मोहीमच्या अनुषंगाने नाशिक रोड मध्ये देखील चौकात अतिशय कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पण सर्व महिला दक्षताच्या महिला सरांचे स्वागत करण्यासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनला आलो आहे। खूप लहान वयातले मुलं यांच्यावर कर्णिक साहेब यांनी वचक निर्माण केल्याबद्दल हे कुठेतरी बंद झालं आहे। नाहीतर चौकामध्ये आमच्या जेल रोड मध्ये खूप ठिकाणी असं दिसत होते, म्हणजे आमच्या इथल्या महिला सुद्धा मुली बाहेर पडायला जरा घाबरत होत्या। पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सरांनी छान ठोस पाऊल उचलले आहे की गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे। त्यासाठी त्यांनी जे नियोजन केलेले आहे तर ते एकदम छान आहे। यावेळी चैतन्य संस्था प्रेरित सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या रामेश्वरी म्हस्के तसेच प्रज्ञा निखिल वाघचौरे, शांतता समिती सदस्य बीजेपी कुलस्वामिनी महिला मंडळ उपाध्यक्ष शीतल खैरनार, कुलस्वामिनी ब्युटी पार्लर मेकअप आर्टिस्ट यांसह श्री गणेश आराधना महिला मंडळ जेल रोड नाशिक रोड, संस्थापक अध्यक्षा सारिकाताई बने, अध्यक्षा वैशालीताई राठोड, कार्याध्यक्षा चंद्रकलाताई साबळे, उपाध्यक्षा शालिनीताई भरसाखर, सेक्रेटरी माधुरीताई वाजे, खजिनदार शारदाताई जाधव, राजश्रीताई लांडगे, सोनियाताई कुमावत, पल्लवीताई राऊत आदी उपस्थित होत्या। आम्ही आज आमच्या मंडळाच्या वतीने साहेबांना खास त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहोत। सत्कार यासाठी करायचा की त्यांचं काम खूप चांगलं आहे, काही जागरूकता त्यांनी वाढलेली आहे। आमच्या भागातली जी गुन्हेगारी खूप वाढली होती आमच्या भागामध्ये, मुलांची अत्यंत म्हणजे त्यांची वाईट वर्तणूक होती, मुलांची अटकाव झालेला आहे साहेबांमुळे। साहेबांचं काम खूप चांगलं आहे, त्यांचे आम्ही आभार मानतोय खूप। होणारे आता टवाळगिरी खूप वाढले। आपला जेल रोड भाग म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहिती प्रसिद्ध आहे, पण आपल्याकडे आता सरांनी आपले आयुक्त कर्णिक साहेब यांनी जे प्रशासन चांगलं सगळीकडे पाठवलेले आणि सुरू केलेले, खरंच खूप त्यांचं वाखाणण्याजोगं काम आहे त्यांचं साहेबांचं, तर खरंच त्यांचं सत्कार करण्याजोगंच काम आहे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत, म्हणजे ते टवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेणं, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील, गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या इन्सिडेंट्समध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत, तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे। त्यातील अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीने, माध्यमांच्या मार्फतीने जनतेकडे जावा, ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे। माझे पूर्ण नाशिक मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा। आपल्याला काही बॅनर लावून, रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे, मी फार मोठा सरकार आहे, मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो, तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू, याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो।